नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. हरभऱ्याची हमी भावाने नोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजेच हरभऱ्याची नाफेडची नोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. याद्वारे तुम्ही हमी भावाने विक्री करू शकता. आता जर बाजारभाव जर बघितला सध्या, तर 5,200 चे 300 च्या आसपास या ठिकाणी दिला जातो. पण जर तुम्ही हमी भावाने नोंदणी केली, तर तुमच्या हरभऱ्याला प्रति क्विंटल या ठिकाणी ₹5,875 प्रति क्विंटल भाव या ठिकाणी दिला जातो. यासाठी जर तुम्हाला तुमच्या हरभऱ्याची नोंदणी करायची असेल, तर ती ऑनलाईन पद्धतीने करू शकता. ती कशा पद्धतीने घरबसल्या नोंदणी करायची, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर या ठिकाणी हरभऱ्याची नोंदणी हमीभावाने कशा पद्धतीने करायची, ते या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. अशा प्रकारचं ॲप्स येईल. या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे, ई समृद्धी म्हणून अशा प्रकारे सर्च करायचं. आता नाफेडचं ऑनलाईन करण्यासाठी हरभऱ्याचं हे ॲप्स या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला दिले. ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलचा नेटवर्कचा स्पीड जसा असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. ओपनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचे ॲप्स आहे बघा. सर्वप्रथम तुम्हाला तुमची भाषा निवडायची जी हवी ती, तर मी इंग्लिशच ठेवतो. नंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा कॅप्चा दिसतोय, हा कॅप्चा या ठिकाणी इंटर कॅप्चामध्ये टाकून सबमिट पर्यावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर ॲपचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. आता शेतकऱ्याची पीक पाहणीला हरभरा असणं सुद्धा गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, OTP आणि पासवर्ड 2 ऑप्शन आहे. तर आपल्याला OTP निवडायचं आहे. शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवरती OTP आला आहे. तो OTP टाकला की लगेच तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप ओपन होईल. आता प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला तात्पुरती माहिती. आय ॲम नंतर खाली तुमचं नाव असेल, तुमचा आधार नंबर, तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, या पद्धतीने खाली पिकं कोणते ते बेसिक माहिती आहे. आय ॲम नंतर तुमचं नाव टाका. नंतर तुमचा नंबर येईल. आधार नंबर टाकायचा आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज, खाली कोणतं पीक आहे ते टाकायचं. ही माहिती भरलीसुद्धा चालते, नाही भरली तरीसुद्धा चालते. तर या ठिकाणी आपण ही माहिती काय भरणार नाही. तुम्हाला भरायची असलं तर भरू शकता. या कन्सर्टला टिक करून सबमिटसुद्धा करू शकता. बेसिक माहिती या ठिकाणी आपल्याला गरज नाही. आपल्याला महत्त्वाची माहिती आहे 2 नंबरचा पर्याय रजिस्ट्रेशन, त्यावरती क्लिक करा. सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र राज्य येईल. नंतर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्य आल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दाखवला जाईल. नंतर फार्मर नेम ॲज पर आधार कार्ड, शेतकऱ्याचा आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव आणि शेतकऱ्याचा आधार नंबर खाली टाकायचा आहे. समोर एक गोल बाणासारखं बटन आहे, त्यावरती क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक करा. नंतर फेस ऑथेंटिफिकेशन करायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी आता एक ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये घ्यावं लागेल. आता या ठिकाणी आपल्या सध्या फेस ऑथेंटिफिकेशनसाठी आधारचं ॲप्लिकेशन आपल्याला घ्यावं लागेल. त्यावरती जसे आपण क्लिक करू, या ठिकाणी फेस ऑथेंटिफिकेशन होणार नाही. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एरर येईल. प्लस परत प्ले स्टोअरला येईल. या ठिकाणी सर्च करायचं आहे. या ठिकाणी आधार फेस RD म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला सर्च करायचं. तर मी या ठिकाणी सर्च करून घेतो. आधार फेस ID हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये फक्त तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. याला ओपन वगैरे काही करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली फक्त या ठिकाणी वर्क करत असतं. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार नाही. फक्त जस्ट तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलेशन राहील. अशा प्रकारे बघा, ॲप्स इन्स्टॉल झालेलं आहे. आधार फेस RD म्हणून ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. आता ओपन काय होत नाही. परत होम पेजला या ठिकाणी फेस ऑथेंटिफिकेशनवरती जसं तुम्ही खाली क्लिक करसाल, अशा प्रकारे फाईल युजिंग त्या ॲपवरती क्लिक करा. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेले आहे. परत या ठिकाणी एक कन्सर्ट याला टिक करायचं आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे शेतकऱ्याचं, ज्या शेतकऱ्याचं ऑनलाईन करायचं आहे त्या. अशा प्रकारे आणि डोळे चालू बंद शेतकऱ्याला करायचं. ग्रीन झालं की ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. बघा, या पद्धतीने शेतकऱ्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे, कन्फर्म झालेली आहे. कन्फर्म डिटेल्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली सर्व माहिती तुम्हाला दिली आहे तुमची. नेक्स्ट पर्यावरती कन्सर्टला टिक करून या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याची माहिती आलेली आहे. आता ॲग्रीस्टॅकचं पोर्टलवरून फार्मर ID आला आहे. तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तालुका, तुमचं गाव, अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला निवडायची.
नंतर क्लास कॅटेगरी, खाली फादर नेम दिसतंय त्या ठिकाणी शेतकऱ्याचं वडिलाचं नाव. तुमची जमीन जर 1 एकरपेक्षा कमी असेल तर मार्जिनल, स्मॉल फार्मर 1 ते 2 एकर, 2 ते 4 एकर, सेमी फार्मर अशा प्रकारे तुम्हाला हे निवडून घ्यायचं. तर आपली 1च एकर म्हणून मी मार्जिनल निवडतो. खाली शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे. सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये शेतकऱ्याचा आधार कार्ड दोन्ही साईडला अपलोड करायचं आहे. फोटोसुद्धा अपलोड करू शकता किंवा या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये जर फोटो असेल ऑलरेडी तोसुद्धा, तर आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी फोटो आहे, तोच फोटो या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. तुम्ही लाईव्हसुद्धा काढू शकता. आणि मॉडिफायवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. येसवरती क्लिक करा. आर यू शुअर? तर या ठिकाणी बघा फार्मर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू ॲड नॉमिनी? तर नोवरती क्लिक करायचं. नॉमिनी काही टाकण्याची गरज नाही. आता या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे स्कीम पार्टिसिपेशन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फार्मर आय डी आलेली आहे, तुमची बेसिक माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता सर्वप्रथम स्कीम निवडायची. बघा PSS चना प्रोसेसमेंट रब्बी 2026 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. PSS चनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल रब्बी 2026 बेंगल ग्राम म्हणजेच हरभरा. ॲड लँड डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे जमिनीचा तपशील जोडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्वप्रथम आता तुमची जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे, तो जिल्हा, तो तालुका, ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. तर बघा मी जिल्हा निवडतो, तालुका निवडतो, नंतर गाव निवडतो. खाली सर्वे नंबर म्हणजेच तुमचा गट नंबर टाकायचा आहे. खाता नंबर या ठिकाणी शेतकऱ्याचा खाता नंबर टाकायचा आणि पुढे एक बाणासारखं चिन्ह दिसते गोल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही त्यावरती क्लिक करसाल शेतकऱ्याच्या जमिनीचा तपशील या ठिकाणी आलेला आहे. इथे एक बारीकसं गोल दिसतं बघा, या ठिकाणी टिक करून सबमिटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर किती जमीन आहे, तर शेतकऱ्याला टोटल जमीन वगैरे किती आहे, मग स्वतःची काही भाड्याचं तर ओन स्वतःची या ठिकाणी परत सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर वरती बघा अपलोड लँड डॉक्युमेंट म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा या ठिकाणी अपलोड करायचा आहे, ज्यावरती हरभऱ्याची नोंद असणं गरजेचे. मी ब्राउज डॉक्युमेंट करून या ठिकाणी तो सातबारा अपलोड करतो. तुम्ही तलाठीकडील सातबारासुद्धा अपलोड करू शकता. आपला अपलोड झालेला आहे आणि सबमिट करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येईल. अशा पद्धतीने तुमचं नाफेडचं हरभऱ्याचं ऑनलाईन मित्रांनो झालेलं आहे. 10 ते 15 दिवसामध्ये